नमस्कार. नमस्कार सर. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. हनुमंत किसन नाळे, उंदरगाव, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. ओके. आता जे आपण बघतोय हे साधारण किती क्षेत्र आहे तुमचं इथं? 3 एकर क्षेत्र आहे. 3 एकर क्षेत्र आहे. आणि तुम्ही कशाची लागवड केलेली आहे? ही खरबूज लागवड केली. खरबूज. साधारण किती दिवस झाले खरबूज लावून? 45 दिवस आहे. 45 दिवस झाले. आणि साधारण मला सांगायचं ही व्हरायटी कोणती आहे? लाईलपूर म्हणून. लाईलपूर. लाईलपूर. ओके. तर आता जी ही तुम्ही व्हरायटी किंवा खरबूज पीक आहे ही पहिल्यांदाच घेताय का ह्याच्या आधी घेतलंय तुम्ही? ह्याच्या अगोदर घेतलं होतं गेल्या वर्षी. गेल्या वर्षी घेतलं. ह्या पिकामध्ये आणि गेल्या वर्षी पिकामध्ये काय बदल जाणवतोय? गेल्या वर्षीच्या पिकामध्ये थोडं कॅनॉपी वगैरे झाली नव्हती. आता कॅनॉपी भरपूर झाली आणि सेटिंग पण भरपूर झालं. ओके. तर मला सांगा आता जी लागवड करत होता तुम्ही पहिली किती बाय कितीवर करायचा किंवा आता ही जी लागवड आहे कितीवर किती? ते गेल्या वर्षी केली तेच केली 7 बाय 6 वर. म्हणजे 7 फुटाला एक बेड आणि 6 फुटाला एक रोप. ओके. म्हणजे रोपच लागवड केली का बी वगैरे? रोप लागवड केली. रोप नर्सरीत आणून. हो. ओके. तर मला सांगा आता जे दिवस झाले हे 45 दिवस झाले बरोबर? तर 45 दिवसाच्या मानानं असा कधी प्लॉट आलाय का तुमचा? नाही ती लावलंच आहे मी दुसऱ्या वेळेस. आता गेल्या वर्षी एक पहिल्यांदा, आता दुसऱ्यांदा लावलेलं मला. म्हणजे गेल्या वर्षीचा प्लॉट 45 दिवसाचा कसा होता? गेल्या वर्षीपेक्षा ही सरस आहे 100%. 100%. आणि जी काळुकी पानाची रुंदी वगैरे वाटते हे काय वाटतं मला? चांगला फरक आहे मस्त काय अडचण. ओके. तर तुम्ही हे 3 एकर क्षेत्रासाठी किती कृषी अमृत भरले? कृषी अमृत जवळपास 150 बॅग भरले. 140 बॅग. म्हणजे एका एकराला 50 बॅग. तर हे जे शेतकरी बघतात की एका एकराला 50 बॅग कृषी अमृत वापरले, पण तुम्हाला असं वाटलं नाही का खर्च लय होईल वगैरे काय? नाही वाटलं, पण बाकीचं रासायनिक वाचलं नाही खर्च आपला. बाकीचा मग आपण काय 1846 1026 वगैरे बाकीचं रासायनिक टाकणार होतो. दुसरा खर्चच्या ऐवजी इकडंच हे म्हणजे केलं. 100% टोटली तुम्ही म्हणजे कृषी अमृत आणि SSM वापरले तुम्ही, बरोबर आहे? 50 बॅग कृषी अमृत आणि SSM 552 असं एकरी ह्याने डोस दिलेला आहे. तर याला कोंबड खत टाका म्हणून शिफारस केली. तर कोंबड खताच्या ऐवजी आमचा आणि पारेकर सरांचा विषय झाला. बाबा ही थंडीमध्ये चांगलं हिट देतं, येल म्हणजे कॅनात वाढायला चांगली मदत करते. त्या कोंबड खताचे पैसे ते इकडे टाकल्यानंतर आणि ही म्हणजे सगळं जी काही लोक शेणखताला खर्च करतात, कोंबड खताला खर्च करतात, ते पूर्ण 100% तुम्ही कृषी अमृतवर खर्च केला, बरोबर आहे? म्हणजे त्यामुळं आपण शेड्यूल मध्ये 10 बॅगच देतो, कधी 20 बॅग देतो, पण तुम्ही 50 बॅग कृषी अमृत वापरले एकरी. लोकांना खरं वाटेल का बाबा की बाबा नाही हे तर आलं तर मी मोकळा भारतानं दाखवतो. 10 टन मी एकदमच घेतलं होतं. ती दाखवतो ना काय अडचण. ही काय तुमची जाहिरात करायमुळे नाही बोलत मी, असा विषय नाही. ओके. मग तर सेटिंगच्या बाबतीत जर आपण विचार केला तर काय वाटतं मला? सेटिंग पण एक नंबर झाली, काय अडचण नाही. साधारण आपण जर बघायला गेलो तर सेटिंग झाली, काय अडचण नाही. एका वेळेला किती सेटिंग आहे? एका वेळेला 4-5 सेटिंग आहे. साधारण कमीत कमी अगदी 15,000 रुपये ती सगळी. त्याला 15,000 रुपयाला तुम्हाला सांगतो 4 किलो जरी माल पकडला तरी 15-60 टन माल होतो, बरोबर ना? म्हणजे 50 टन तर कसं पण केलं तर 50 टन माल निघणार आहे. जर आता विचार केला आपण खर्चाचा तर तुमचा टोटली खर्च किती झाला आता एवढं सगळ्याला? तर टोटली खर्च तसं काय सांगता यायचं नाही, पण तरी 1 लाख रुपयाच्या आसपास खर्च होईल माझा इकडे सगळा, लेबर, मजुरी प्रति एकर. म्हणजे 3 लाख रुपये खर्च तुमच्या 3 एकराचा, बरोबर? जर आज जर आपण उत्पन्नाचा जर रेशो काढला तर किती उत्पन्न निघेल? उत्पन्न आता बाजार चांगले आहेत त्याच्यामुळे साधारण मला वाटतं कमीत कमी निघायला पाहिजे बरंच. एक 50 टन जरी धरलं तर आजच्या बाजाराने म्हणलं तर मग लांब जाते. सांगा ना किती होतं? बाजार 30 रुपयाच्या आसपास आहे आजचा बाजार. 30 रुपये किलो. 50 टन 3 15 लाख. 15 लाख रुपये. मी म्हणतो
वरचे 5 लाख 2-3 लाख सोडून देऊ जरी बाजार कमी आला तर, बरोबर आहे. आणि वरचं जरी 2-3 लाख खर्च आपण सोडलं तरी 10 लाख रुपये तुम्हाला नेट प्रॉफिट राहणार आहे. किती दिवसात? 60 दिवसात. 60 दिवसात. आता तुम्ही जर रासायनिकवर जर प्लॉट केला असता तर किती पैसे खर्च आला असता तुम्हाला? रासायनिकवर केलं असतं तर रासायनिकचा तुम्हाला असं एकरी 25,000च्या आसपास आपण बेसळ वापरतो का नाही वापरत? हा, फवारण्याच लागली नाही त्याला तुम्हाला थ्रिप्स आणि असा विषय आहे ना. काय म्हणलं बघायचं तुम्हाला, तुम्ही होता का तरी काय म्हणलं मी तुम्हाला बघायचं, फवारण्या इतक्या कमी लागल्यात ना, भरपूर टाकल्यामुळे फवारण्याची गरज. म्हणजे तुम्ही सगळं कार्बनवर काम केलंय त्यामुळे तुम्हाला थ्रिप्स, आळी, आता बघा नाग आळी ह्याला लय असते, बरोबर असते. पण नाग आळी कुठं आहे का तुमच्या प्लॉट मध्ये? नाही. अजून माल तुमचा 45 दिवसात म्हणजे सगळं सेटिंग होऊन सुद्धा फुलं बी निघायला चालू आहे, तीन सेटिंग व्हायला चालू आहे. ह्या फळाचा साहेब उपयोग नाही काय आपल्याला. नाही काय सांगतंय, स्टोरेज जास्त आहे म्हणून सांगतंय. म्हणजे माग फळ आहे आणि पुढं सेटिंग बी आहे बाबा, एवढी सेटिंग आहे पुढं. कारण असं होत नाही रासायनिक मध्ये, असं होत नाही. कारण की एकदा सेटिंग झाल्यावर पुढे सेटिंगच होऊ शकत नाही. इथं फुल बी चालू आहे, सेटिंग बी चालू आहे आणि माल बी साईज घेतोय. तर जर तुम्हाला टेक्नॉलॉजी भेटली नसती तर काय असं आता कसा प्लॉट असला असता? नाही, फवारण्याचा खर्च वाढला असता आणि रासायनिक खताचा बी जास्त वाढला असता, असं पण झालं असतं. आता डाळिंब माझं 9 एकर धरायचे जवळपास, आमचा विषय झाला साहेबाचा आमचा पण, आणि आपण वापरू डाळिंबाला पण ते नंतर असं. आता 25 तारखेला छाटणी करायची मला त्याची मालाची. तर ह्याच्या आधी तुम्ही ज्यावेळेस केमिकल मध्ये करत होता त्यावेळेस तुम्हाला कशाची समस्या जाणवत जास्त? फवारण्या जास्त लागायचे असं. म्हणजे आळीची, डंक माशीची वगैरे. डंक माशीला काही लावलंच नाही, दिसतंय कुठं लावले. बरेच लोक आता ट्रॅप पण लावते, पण तुम्ही कुठं ट्रॅप पण लावलं नाही लावलं. म्हणजे राम सर नेहमी सांगतात की तुम्ही पोषणावर काम करा, तुम्हाला रोगावर काम करायची गरज पडत नाही. तसं तुम्ही जी आज SSM फुल ताकदीनं आणि कृषी अमृत तर तुम्ही रेकॉर्डच मोडले. म्हणजे 50 बॅग कृषी अमृत इकरी अजून कोणी दिलंच नाही. इकरी म्हणजे 1 गुंठ्याला 1 पोतं देत होती, पण तुम्ही त्याच्यापेक्षा पण जास्त दिलं. आता जे तरकारी पिकामध्ये जी शेतकरी कलिंगड, खरबूज किंवा शॉर्ट पिकाकडे वळतोय आणि बरेच म्हणते की ह्या खरबूजला फायरच जास्त असतो, बरोबर आहे? तर ह्याचा काय अनुभव आहे तुमचा? फायर 100% जास्त असते, पण आला नाही तुमच्या प्लॉटमध्ये तर बघायला मिळत नाही ना. आपण त्या काय म्हणतो तुम्ही स्टोरेज म्हणला ह्याच्यात भरपूर आहे. म्हणजे तुम्ही पोषणावर काम केलंय आणि म्हणजे रामसर नेहमी म्हणतात की माती बलवान तर पीक पैलवान. तसं तुम्ही माती बलवान केली, त्याच्यामुळे तुमच्या पिकामध्ये कुठेही रोग आलेला नाही. आणि ह्याला शेणखत कसलंच नाही, म्हणजे ही सुद्धा नाही, कुठं वास सुद्धा नाही शेणखत. म्हणजे बिगर शेणखताचं प्लॉट येऊ शकतो हे सिद्ध झालं असं वाटतंय? 100%. ह्याच्यात बघितलं असतं ना, ह्याच्यात फुलकं सुद्धा पिकणार नाही असं राहणार असं. म्हणजे एकदम असं बघा, आता ही जर बघितलं आपण तर असले खडकाचं रान आहे आणि ह्याच्यामध्ये जर असं बघितलं तर एक प्लेन लॉन असल्यासारखं झालंय, बरोबर आहे? कुठं एक पाय ठेवायचं जागा नाही बघा, इतकं असं वेल दाटी झाली ती. मला सांगा, आता लागवड तुमची पूर्ण थंडीत झाली, बरोबर आहे? मग वेल, बऱ्याच लोकांना वेल वाढायची समस्या असते, मग तुमचं कसं काय वेल वाढलं? वेल आता ही खत टाकल्यामुळे ह्याच्यामुळे वाढलं ना. आणि सॉइल चार्जर तुम्ही कंटिन्यू दिले? सॉइल चार्जर ड्रमच आणले 2. म्हणजे 4 दिवसाला तुम्ही सॉइल देत होता. तर मला सांगा, सॉइल दिल्यामुळे काय तुम्हाला बदल जाणवला? मुळी ही बघितली आता फाडून 1500 पुढे दिसते आतमध्ये बघा. आता मुळी जर बघितली तर एकदम जबरदस्त त्याचं हे आहे, जाळ आहे. तर काय वाटतं, ह्याच्या आधी तुमची मुळे आणि आताच्या मुळीमध्ये काय बदल जाणवतो? 100% चांगला फरक आहे आणि समाधानी आम्ही अडचणी. ओके.
तुम्हाला इथे मार्गदर्शन कोण करतं आपल्याला? इथं मार्गदर्शन आम्हाला पारेकर सर करतात. सर परिचय द्या आपला. नाव आणि मोबाईल नंबर. नमस्कार, माझं नाव पोपट दादा पारेकर. माझं जेऊरपाशी 2 किलोमीटर शेलगावला आपलं शॉप आहे, पांडुरंग कृषी सेवा केंद्र म्हणून. माझा मोबाईल नंबर 8080 37 47 22. अच्छा, म्हणजे तुम्ही डोस भरल्यानंतर वरती रासायनिक वरती जो वरचा स्प्रेइंगचा खर्च आहे हा पूर्ण बंद झाला. त्यांना स्प्रे जरी असले तरी पारेकर सरांनीच दिले. ठीक आहे, चालेल, धन्यवाद.